त्यांची आई गेली असेल ना, हे त्याच्या डोळ्यात तो पहिलं पाणी असेल. खरंच आमची म्हातारी असती तर लय जीव लावला हो. वानवळा देणारी आई गेल्यावर कळतं आईचं महत्व काय असतं. लक्ष देऊन ऐका. घरात अरे म्हातार माणूस पाहिजे रे, घरात कुणीतरी वयस्कर पाहिजे, ते डोक्याने हात फिरवणार. खरंच ती वयस्कर आई गेली ना महाराज. आम्ही अशी पोरगी बघितली, पोरीकडे बघितलं तर पुरीचं वय 60 आहे, आईकडे बघितलं आईचं वय 80-85. मला वाटलं जवळजवळ या दोघी बहिणीचे आहेत. घडीभर वाटलं या दोघी बहिणी आहे महाराज. मायला विचारलं, माय अगं तोंडावनी हात फिरवला, एवढं बहिणीवर प्रेम? म्हणले महाराज ती बहीण नाही, ती लेक आहे माझी. अरे लेक आहे तुझी, असं होई ग प्रेम? म्हणले काय केलं? काय नाही झालं. म्हणले कांद्याची गोंतीच्या गाडीत टाकली, तांदळाची गोंतीच्या गाडीत टाकली. पोरगी म्हणती महाराज मी बी तेच म्हणते आईला, एवढा जावाय श्रीमंत आहे, घराच्या समोर चांगली मोठी गाडी थांबवली, 5-50 लाखाची गाडी आहे महाराज. आणि म्हातारी बघा की नुसती बेगी तांदूळ काय घेऊन येईन, कांद्याची गोण काय घेऊन येईन. आणि आईला म्हणते माय एक प्रश्न पडला ग, तू तांदूळाची गोण टाकते, कांद्याची गोण टाकते, अगं काय कमी आहे, लय जावाय श्रीमंत आहे माय. आई म्हणती बाई तुझी श्रीमंती हे सगळं बाजूला ठेव, हे कशासाठी दिलं माहिती का हवा नवळा? खरं सांगते, तू घरी जाशील ना, घरी जाऊन भात करशील, ज्या वेळेस भात करशील आणि ताटात वाढून घेशील ना, आणि पहिला घास घेशील ना, आणि मग तुला म्हातारीची आठवण येईल. आणि खरं सांगू, ज्या दिवशी तुझी म्हातारी जाईल ना, त्या दिवशी हा वानवळा देणारी आई तुझी जिवंत नसेल. याला